महावृक्ष कोसळला, मुक्ताईनगरने वाहिली लाडक्या दादाला श्रद्धांजली. मुक्ताईनगरचा परिवर्तन चौक जो नेहमी वर्दळीने आणि उत्साहाने भरलेला असतो, तिथे आज एक अनामिक शांतता पसरली होती. निमित्त होतं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करायचा. आज दुपारी 12 वाजता राजकारणाचे सर्व रंग बाजूला सारून सर्व पक्षीय नेते आणि सामान्य नागरिक एकत्र आले. पक्ष कोणताही असो, पण दादा नावाच्या शब्दाशी जोडलेलं प्रत्येकाचं नातं आज डोळ्यातून सांडत होतं. सर्व तिथे गेलो होतो. अतिशय परखड व्यक्ती. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला सांगितलं का तुम्हाला घाई नाही झाली का, अजून सरकार बसत नाही आहे, तुम्ही मला म्हणता का पॉपमध्ये घ्या भैयासाहेबांना, मी बघेल आता. अजून तुम्ही पहिले आता तुम्ही दुरून आले, तुम्ही जेवण केलं का, तुम्ही कुठे उतरले, अशी विचारपूस आम्ही कार्यकर्ते होते. आमच्याबरोबर कोणी नेता नव्हता, परंतु दादा अतिशय प्रेमळ, तसंच त्यांना जे काम करून घ्यायचं अधिकाऱ्यांकडनं ते काम बरोबर करून घ्यायचे, असे दादा आज आपल्यातून निघून गेले. कुणी त्यांच्या शिस्तीची आठवण सांगत होतं, तर कुणी त्यांच्या मदतीचा तो अफाट ओघ. दादा म्हणजे कामाचा झपाटा आणि शब्दाचा पक्का माणूस, अशा भावना व्यक्त करताना अनेकांचा कंठ दाटून येत होता. मुक्ताईनगरच्या मातीशी दादाचं एक वेगळं नातं होतं. आज इथल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटत होतं की त्यांच्या कुटुंबातील एखादा खंबीर आधारावर कोसळला आहे. निस्वार्थ नेतृत्व, स्पष्ट वक्तेपणा आणि महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास घेणारा एक झंझावत आज शांत झाला आहे. मुक्ताईनगरच्या जनतेकडून आणि सर्व पक्षीय नेत्यांकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.